नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये आपण आज सुरू करणार आहोत ट्रिग्नोमेट्री. आज बेसिक आहे ट्रिग्नोमेट्रीचं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या आधीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपल्या प्लेलिस्टवर बघू शकता. आणि येत्या 17 नोव्हेंबरपासून आपण एक बॅच सुरू करतो आहे महाराष्ट्र एमसीसीईटीची. ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे, सोबत लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण ती खास तुमच्यासाठी 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा. चला तर मग सुरुवात करूया आपण टिग्नोमेट्री. तर टिग्नोमेट्रिक रेशोज काय असतात ते आपण पाहूया. तर यामध्ये तीन जे असतात, ट्रायंगलमध्ये तीन साईड असतात आपल्याला माहिती आहे. एक असतं हायपोटेनियस, इथे दिलेलं आहे. एक असतं ॲडजसंट आणि एक असते अपोजिट. ठीक आहे. तर द रेशो बिटवीन दी साइड्स बेस्ड ऑन द अँगल बिटवीन देम इज कॉल्ड एज ट्रिग्नोमेट्री रेशो. तर काय म्हणताय, यामध्ये जो अँगल आहे, हा जो अँगल आहे, हा राईट अँगल आहे, हा जो आहे, हे जे याच्यावर जो जे रेशो असतात ते याच्यामध्ये असतात, त्याला आपण काय म्हणतो, ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणतो. त्यात सहा प्रकाराचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत. एक आहे साइन, एक आहे कोसाइन, एक आहे टॅन, टॅन्जंट, को टॅन्जंट ज्याला आपण कॉट म्हणतो, साईनला साईन, कॉस, कोसेकंड याला कोसेक म्हणतो आणि सेकंडला सेक म्हणतो. ठीक आहे. तर हायपोटेनियस आपल्याला एसी जी आहे यामध्ये हायपोटेनियस आहे. त्यानंतर बीसी जी आहे ते ऍडजसन आहे आणि बी ए बी जी आहे ती अपोजिट साइड आहे. ठीक आहे. तर हे झालं बेसिक. त्यानंतर ऍज अ गिवन इन द फिगर इन अ राईट अँगल ट्रँगल, हे काय आहे, हा राईट अँगल ट्रँगल आहे आपल्याला माहिती आहे. द साइड अपोजिट टू द राईट अँगल इज कॉल्ड एज हायपोटेनियस. आता हा जो अँगल आहे याच्या अपोजिट जी साइड आहे ना, याला काय म्हणतो आपण, हायपोटेनियस म्हणतो. ठीक आहे. द साइड अपोजिट टू अँगल इज कॉल्ड एज अपोजिट साइड. आणि हा जो अँगल आहे याच्या अपोजिट जी साइड आहे याला आपण काय म्हणतो, अपोजिट साइड म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर ए बी सी, त्यानंतर अँगल सी जो आहे त्याच्या अपोजिट साइडमध्ये कोणती साइड आहे, ए बी आहे. त्यानंतर अँगल एच्या अपोजिटमध्ये कोणती साइड आहे, बी सी आहे. ठीक आहे. तर हे काय झालं, एक ऍडजसंट अपोजिट साइडचं जे असतं आणि हायपोटेनसचं जे असतं ते आहे. त्यानंतर द साइड ऍडजसंट टू अन अँगल इज कॉल्ड एज ऍडजसंट साइड. जे साइड जी ऍडजसंट आहे हायपोटेनियस आणि अपोजिटला, त्याला आपण काय म्हणतो, ऍडजसंट साइड म्हणतो. त्या कोणती आहे, तर ती आहे बीसी. ठीक आहे. फॉर अँगल सी ऍडजसंट साइड इज बीसी. या सी अँगलला बीसी जी आहे ती ऍडजसंट साइड आहे. ठीक आहे. आणि ए ला ऍडजसंट साइड कोणती आहे, ए बी आहे. ऍडजसंट म्हणजे जवळची. ठीक आहे. त्यानंतर साइन. द साइन ऑफ अन अँगल इज डिफाइंड बाय द रेशो ऑफ द लेंथ ऑफ साइड विच इज अपोजिट टू द अँगल अँड द हायपोटेनियस. इट इज रिप्रेझेंट ॲज अ थीटा. याला काय म्हणतो आपण, थीटा म्हणतो. साइन थीटा. ठीक आहे. तर काय म्हणताय, साइन थीटा कोणता आहे, साइन ऑफ द अँगल इज डेफिनाइड बाय द रेशो ऑफ द लेंथ ऑफ साइड विच इज अपोजिट टू द अँगल. आता बघा, ही अपोजिट आहे, ही हायपोटेनस आहे. ठीक आहे. तर साइन जो आपण काढतो त्याचं काय हे आहे, अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस. ठीक आहे. हा जो अँगल आहे, ए बी सीचा जो अँगल आहे याच्या अपोजिट जी साइड आहे, याचा फॉर्म्युला काय, साईनचा अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. ठीक आहे. हे आठवण ठेवायचं आपल्याला, यानुसारच आपण आता क्वेश्चन्स वगैरे करणार आहोत. ठीक आहे. कोसाइन मध्ये काय आहे, कोसाइन ऑफ एन अँगल इज डिफाइंड बाय द रेशो ऑफ द लेंथ ऑफ साइड्स विच इज ऍडजसंट टू द अँगल अँड द हायपोटेनियस. इट इज रिप्रेझेंट एज कॉस थिटा. त्याला आपण कसं लिहितो, कॉस थिटा लिहितो. आता जसं साइन मध्ये आपण अपोजिट घेतली होती, तर कॉसमध्ये आपण आठवण ठेवायचं की इथे ऍडजेसंट साइड घेतली जाते आणि डिवायडेड बाय हायपोटेनियस. ठीक आहे. कॉसमध्ये आपण काय, साईनमध्ये आपण काय केलं होतं, अपोजिट घेतलं होतं. पण कॉसमध्ये आपण काय घेतो, ऍडजेसंट आणि हायपोटेनियस घेतो. ठीक आहे. हे आपण एक आरामात लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर टँजेंट. Tangent of an angle is defined by the ratio of the length of the side which is opposite to the angle and the side which is adjacent to the angle. It is represented by the tan theta. टॅन थिटा याचं काय आहे, अपोजिट डिवायडेड बाय ऍडजेसंट. आता हायपोटेनसचे दोन स्टार्टिंगचे झालेले आहेत. ठीक आहे, साइन आणि कॉस. आता टॅन मध्ये काय आहे, तर अपोजिट साइड घेतलेली आहे आणि ऍडजेसंट साइड घेतलेली आहे. ठीक आहे. तर आणि कोसेकंड मध्ये बघा, कोसेकंड ऑफ अँगल म्हणजे कोसेक इज डिफाइंड बाय द रेशो ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस अँड द साइड ऑफ द अपोजिट अँगल. तर कोसेकचं काय आहे, हायपोटेनियस डिवायडेड बाय अपोजिट. ठीक आहे.
ठीक आहे. कोसेकचं काय होतं, हायपोटेनियस डिवाइड बाय अपोजिट होतं. ठीक आहे. त्यानंतर सेकंडचं काय राहील, हायपोटेनियस डिवायडेड बाय ऍडजसंट. आता कोसेकने जे अपोजिट घेतलेली आहे साईड डिवायडेड बाय मध्ये, ठीक आहे, ती सेकंड मध्ये काय, सेक मध्ये काय करणार, ते ऍडजसंट साईड घेणार. हे काय त्याचा फॉर्म्युला आहे. Second of an angle is defined by the ratio of the length of the hypotenuse side and the side adjacent to the angle is represented as a sec theta. ठीक आहे. त्यानंतर कोटॅन्जंट, कॉट, टॅनचं काय होतं, टॅनचं काय होतं, अपोजिट डिवायडेड बाय ऍडजेसंट. ते याच्या उलट काय आहे, कॉटचं ऍडजेसंट डिवायडेड बाय अपोजिट, अपोजिट साइड. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. साइन कॉस, टॅन कॉट, कोसेक सेक, अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. चला परत एकदा पाहूया. हा, साईनचं काय आहे, ते आहे अपोजिट डिवायडेड बाय हायपोतेनियस. ठीक आहे. अपोजिट साईड, ही अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोतेनियस. ठीक आहे. कॉसचं काय आहे, ऍडजेसंट साईड डिवायडेड बाय हायपोतेनियस. ठीक आहे. साइन आणि कॉस काय ऑलमोस्ट सारखे आहे, फक्त ऍडजेसंट आणि अपोजिट असं लक्षात ठेवायचं. टॅनचं काय आहे, अपोजिट डिवायडेड बाय ऍडजेसंट. ठीक आहे. आणि कॉटचं काय आहे, ऍडजेसंट डिवायडेड बाय अपोजिट. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कोसेक, कोसेकचं काय आहे, हायपोटेनियस डिवायडेड बाय अपोजिट. मग सेकचं काय असणार आहे, ते असणार आहे हायपोटेनियस डिवायडेड बाय ऍडजसन्स. ठीक आहे. चला, तर आता व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो फॉर सम स्पेसिफिक अँगल्स जे असतात. साइन साठी 0 डिग्रीचं काय असणार आहे, त्याची व्हॅल्यू 0च असणार आहे. साइन साठी 30 डिग्रीचं आहे 1/2. साइन थिटासाठी आहे 45 डिग्रीचं 1/√2. 60 डिग्रीचं आहे √3/2. आणि साइन 90 डिग्रीची आहे ते 1 आहे. ठीक आहे. साइन 180 डिग्री जे आहे ते 0 आहे. साइन 270 डिग्री जे आहे ते -1 आहे. आणि 360 0 आहे. ठीक आहे. हे आपल्याला पाठ करावे लागतात, कारण मग जो आपल्याला विचारलं जातं तेव्हा आपल्याला ते आठवण आलं पाहिजे. ठीक आहे. कॉस थिटा आहे 130 डिग्री, सॉरी 0 डिग्री, 0, 30, 60, 60, 45, 45, 45, 60, 90 इथपर्यंतच भरपूर हे आहे. आणि 360. ठीक आहे. कॉस 0, 1, कॉस थिटा 30 डिग्री √3/2, कॉस थिटा 45 डिग्री 1/√2, 60 हाफ, कॉस थिटा 90 डिग्री 0, आणि 360 1. ठीक आहे. टॅनचं काय आहे, 0 डिग्री 1 आहे, 30 डिग्री 1/√3 आहे, 45 डिग्री 1 आहे, आणि 60 √3 आणि 90 डिग्रीचे ते अनडिफाइंड आहे, आणि 360 0 आहे. ठीक आहे. कॉसेकचं 0 हे अनडिफाईन्ड आहे. कॉसेकचं 2 आहे, 30 डिग्री, 45 डिग्री √2 आहे, आणि 60 डिग्री 2/√3 आणि 91 आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकचं काय आहे, 0 डिग्री 1 आहे, 30 डिग्री आहे √डिवाइड बाय √3, हे सगळ्यांनी पाठ करून घ्या. त्यानंतर 45 डिग्री आहे √2, 90 डिग्री आहे 2. ठीक आहे. आणि 360 डिग्री आहे 1. नंतर कॉट आहे अनडिफाईन्ड, कॉट आहे 30 डिग्री √3, कॉट आहे 45 डिग्री 1, कॉट आहे 90 डिग्री 1/√3. ठीक आहे. आणि 360 आहे अनडिफाईन्ड. ओके. अशा पद्धतीचे हे आहे रेशोज, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण पाहिलेले आहे. ठीक आहे. यानंतर आपण काही क्वेश्चन्स पाहणार आहोत, त्यावर कसे सॉल्व्ह केले जातात. आणि 17 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.